नमो नमः. आज आपण एक छान कथा पाहणार आहोत. कथा गोष्ट म्हटली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रिय असते. मग अशीच एक छानशी कथा आपण पाहणार आहोत. शठम प्रतिशाठ्यम, शेरास सव्वा शेर. शठम म्हणजे लबाडी, तर बगळा आणि कोल्ह्याची ही कथा आहे. बकस्य शृगालस्य च मित्रता असती. बगळा आणि कोल्हा या दोघांची छान मैत्री आहे. एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहं आरुयति. आरुयति म्हणजे बोलावणे. एकदा कोल्ह्याने बगळ्याला जेवणासाठी स्वतःच्या घरी बोलावले. शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति. कोल्ह्याने स्थालिका म्हणजे प्लेटमध्ये खीर वाढली. पायसं म्हणजे खीर, परिवेशयति म्हणजे वाढली. बकस्य चंचू दीर्घ असती. बगळ्याची चोच दीर्घ असल्यामुळे त्याला काही ती खीर खाता आली नाही. स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति. प्लेटमधली खीर बगळ्याला काही खाता आली नाही. शृगालः तस्य उपहासं करोति. कोल्ह्याने त्याचा उपहास केला. पुनः कदाचित, मग असेच एकदा, बकः शृगालं भोजनार्थं स्वगृहमारुयति. मग बगळ्याने कोल्ह्याला भोजनार्थं म्हणजे जेवणासाठी स्वतःच्या घरी बोलावले. तदा म्हणजे तेव्हा सह गलंतिकायां पायसं परिवेशयति. मग बगळ्याने पण तसंच केलं की एका चंचू पात्रामध्ये गलंतिकायां खीर वाढली. गलंतिकायां परिवेशितं पायसं शृगालः खादितुं न शक्नोति. मग चंचू पात्रात खीर वाढल्यामुळे कोल्ह्याला काही ती खीर खाता आली नाही. बकः तस्य उपहासं करोति. बगळ्याने पण त्याच प्रकारे त्याचा उपहास केला. मग तेव्हा शृगालः अवगच्छति. कोल्ह्याच्या लक्षात आले, मम पूर्वकृतस्य एतत् फलमिति. माझ्या पूर्वकृत्याचेच हे फळ आहे. मी जर त्याच्याशी व्यवस्थित वागलो असतो, त्याला जेवण व्यवस्थित वाढलं असतं, तर आज ही वेळ आली नसती. आणि म्हणून सहमित्रस्य क्षमां प्रार्थयते. त्याने मित्राची क्षमा मागितली. तयोः मैत्री दृढा भवती. आणि तेव्हापासून त्या दोघांमधली मैत्री ही दृढ झाली. अशा प्रकारे शेरास सव्वा शेर ही संस्कृत कथा आहे कोल्ह्या आणि बगळ्याचे. कोल्ह्याने बगळ्याला आपल्या घरी बोलावून त्याचा उपहास केला, चेष्टा केली, थट्टा केली. त्याचे खीर त्याला प्लेटमध्ये वाढली, म्हणजे त्या बगळ्याला त्या प्लेटमधली खीर खाता आली नाही. मग त्याचेच पाहून बगळ्याने पण त्याला जेवणासाठी बोलावलं आणि चंचू पात्रात खीर वाढली. मग चंचू पात्रातली खीर पण कोल्ह्याला काही खाता आली नाही. म्हणजे दोघांनी एकमेकांचा उपहास केला. परंतु कोल्ह्याच्या नंतर लक्षात आलं की आपली चूक होती अगोदर, म्हणून बगळा आपल्याशी तसा वागला. आणि मग त्याने क्षमा मागितल्यावर दोघांमध्ये छान मैत्री झाली. तर या गोष्टीचे तात्पर्य असेच का आपण मैत्री करताना एकमेकांचा आदर केला पाहिजे. एकमेकांना समजून घेऊन आपण मैत्री वाढवली पाहिजे. आपल्या मैत्रीमध्ये उपहास, थट्टा, दुसऱ्याचे मन दुखावलं असं काहीही करू नये, हेच या कथेचे तात्पर्य आहे. अशा छान छान कथा आणि छान छान सुभाषितं ऐकण्यासाठी आपल्या या संस्कृत अमृत भाषा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.